ज्वारीपेक्षा बाजरीच्या किमतीत गरमी, बाजरीची मागणी वाढली. हिवाळ्यात ज्वारीपेक्षा बाजरीच्या भाकरीला मागणी वाढली आहे. तसेच ज्वारीची भाकर रोज नागरिक आपल्या आहारामध्ये घेतात. परंतु कडाक्याच्या थंडीत बाजारपेठेत बाजरी या वाणाला अचानक मागणी वाढली. त्यामुळे थंडीत बाजरीला मागणी वाढली आहे. ज्वारीपेक्षा बाजरीचे भाव मार्केटमध्ये जास्त आहे. पावसाळ्यात सुरू झाला आणि पावसाळा सरतेशेवटी पडलेल्या पावसामुळे बाजरी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यातून बाजरी काळी पडली, यामुळे चांगल्या बाजरीला भाव मिळाला. मागील वर्षी 2,800 ते 3,000 रुपये प्रति क्विंटल विक्री होणारी बाजरी सध्या सुरुवातीलाच 3,500 ते 4,500 रुपये प्रति क्विंटल दराने विकली जात आहे. हलक्या पद्धतीची बाजरी 3,000 पासून प्रति क्विंटल विकत आहे. जिल्ह्यात बाजरीचे उत्पन्न कमी आहे, कारण पक्षी बाजरीला मोठ्या प्रमाणात त्रास देत असल्यामुळे बाजरीचे उत्पादन कमी होते. त्यासाठी 24 तास शेतकऱ्यांना शेतामध्ये बसावे लागते, तरच बाजरीचे उत्पादन होते, असा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. पोषक आहारामध्ये बाजरीची मागणी वाढली. बाजरीमध्ये फायबर, लोह, मॅग्नेशियम, झिंक अशा अनेक घटकांचा समावेश आहे. यामध्ये प्रति 100 ग्राममध्ये सुमारे 10 ते 12 ग्राम फायबर घटक आहे. थायरॉईडचा त्रास असलेल्या व्यक्तींनी बाजरीमध्ये गुआइड्रोजेनिक घटक असतात. ते आयोडीनच्या शोषणाचा अडचण आणू शकता. पचन संवेदनशील तुमच्या असलेल्या आठवड्याची संबंधित समस्या असलेल्या लोकांनी प्रथम मार्गदर्शन घ्यावं. किडनी व वृत्तबेडा संबंधीचे आजार असल्यास बाजरी टाळावी. बाजरीचा उपयोग फक्त भाकरी म्हणून नाही, तर लापशी खिचडी तयार करून सुद्धा केला जातो आणि अशा प्रकारे केला जातो. यामध्ये भाकरी हा पारंपरिक प्रकार आहे, तसेच लापशी खिचडी म्हणूनही वापर वाढला आहे. एकंदरीतच थंडीच्या दिवसात बाजरीला मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे.